शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार चर्चा. नाना पटोले दिल्लीला. राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विलिनीकरणासंदर्भातील कोणताही प्रस्ताव काँग्रेस पक्षाला देण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिलेलं आहे. काँग्रेसकडून देखील तसा कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असं शशिकांत शिंदे यांनी सांगितलं आहे. प्रस्ताव जर आला असता तर नक्कीच वरिष्ठ नेतृत्वाकडून आम्हाला त्याबाबत कल्पना देण्यात आली असती, असंही शशिकांत शिंदे यांनी म्हटलेलं आहे. काल सकाळी शरद पवार यांच्या उपस्थितीवर सिल्वर ओक या निवासस्थानी पक्षाची बैठक झाली. या बैठकीमध्ये सुद्धा काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या कोणत्याही प्रस्तावावर शरद पवार यांची आमच्यासोबत चर्चा नाही. अशा प्रस्तावाच्या संदर्भात माझ्यापर्यंत अशी कोणतीही माहिती आलेली नाही, त्यामुळे समोर आलेल्या बातमीमध्ये तथ्य नाही, अशी माहिती प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिलेली आहे. गेल्या 2 दिवसांपासून राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. सर्वच डाव्या विचारांच्या पक्षांनी संविधान वाचवण्यासाठी एकत्र येणं काळाची गरज आहे. त्याबाबत कोणाचंही दुमत नाही, पण काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादीला विलिनीकरणाचा प्रस्ताव दिलेला आहे, अशी चर्चा आहे. तसा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. जेव्हा प्रस्ताव येईल तेव्हा वरिष्ठ चर्चा करतील. काँग्रेसची इतर पक्षांबाबतची भूमिका काय आहे याचा विचार केला जाईल. अलीकडच्या काळातील 2-3 विधानसभा निवडणुकांमुळे सर्वच पक्षाच्या नेत्यांना शहाणपण सुचलेलं आहे. राहुल गांधी असोत किंवा ममता बॅनर्जी असतील किंवा आणखीन कोणी असेल, सगळेच तावून सुलाखून निघालेले आहेत. पण देशातील संविधान वाचवायचं असेल आणि सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवायचा असेल तर डाव्या विचारांच्या पक्षाने एकत्र आलं पाहिजे, असंही राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनी म्हटलेलं आहे. अजिबात अशा प्रकारची कुठली चर्चा नाही. कालच वर्धापन दिन झालेला आहे आणि वर्धापन दिन झाल्यानंतर पक्षाची पुढची लढाई, धोरणं वगैरे आम्ही सगळे ठरवलेली आहे. असं ठरवलेलं असताना अचानक कोणीतरी हा चर्चेचा विषय करतात, आश्चर्य वाटतं. मला वाटतं की त्यांनी त्यांच्या पक्षाच्या बाबतीमधला विषय घ्यावा. आमच्या पक्षाच्या बाबतीत अशी कुठल्या प्रकारची चर्चा झालेली नाही विलिनीकरणाची. उलट परवाच्या दिवशी दिल्लीमध्ये झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये आदरणीय सुप्रियाताई त्यामध्ये आमच्या पक्षाचं प्रतिनिधित्व म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहिला. संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे वस्तुस्थिती आहे की इंडिया आघाडीला एकत्रित करण्यासाठी पवारसाहेबांनी पुढाकार घ्यावा आणि पवारसाहेबांनी त्याचं वक्तृत्व पण केलेलं आहे. सगळे एकत्र येऊन एक भविष्यामध्ये मजबूत अशी विरोधकांची फळी उभी करण्याच्या बाबतीत निर्णय घेतलेला आहे. मला वाटतं की विलिनीकरणाच्या बाबतीमधल्या बातम्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्यात का होतात मला आश्चर्य वाटतं. म्हणजे एका वेळा अजितदादांचं पक्षात विलिनीकरण होणार, नंतर आता काँग्रेसमध्ये विलिनीकरण करणार. मला वाटतं की भविष्य काळामध्ये आम्ही पक्ष उभी करायचा अशा पक्षाची भूमिका असेल. कुठल्याही प्रकारची या बातमीत तथ्य नाही. असं काय झालं भाजपला आव्हान असेल का? असं काय नाही, असं काय होण्याचा प्रश्न येतच नाही ना. आम्ही उलट इंडिया आघाडी म्हणून एकत्र येऊन लढायचं भूमिका घेतोय. त्यामुळे असं कुठं विलिनीकरण करायचं वगैरे अशी कुठली भूमिका झाली नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.